सर्वांना नमस्कार. मी ललिता आसेटकर. अप्पर आय डी तयार करण्याच्या संदर्भामध्ये आपण याआधीसुद्धा यूट्यूबला व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्यानुसार बऱ्याच जणांनी अप्पर आय डी तयार केलेला आहे. तरी पण काही मैत्रिणींचे काही जणांचे मेसेज आहेत किंवा फोन करून विचारतात की 1 राहिला 2 राहिला आणि अप्पर आय डी जनरेट होत नाही आहे. खरं तर आपल्याला अप्पर आय डी कुणाचं करायचं आहे? ज्याचं सेल्फ आधार आहे त्यांचा. ज्या मुलांचा सेल्फ आधार असेल त्यांचाच अप्पर आय डी जनरेट होईल. दुसरं, ते अपडेट असायला पाहिजे. तिसरं, बऱ्याच वेळा काय होतं, प्रोफाईलमध्ये आपण नोंदवलेलं नाव आणि आधारवर असलेलं नाव यामध्ये जर तफावत असेल तर अप्पर आय डी जनरेट होणार नाही. तर आपण ते पण बघायचं आहे की त्या बालकाचा जो आधार आहे तो आणि पोषण ट्रॅकरला ज्या प्रोफाईलमध्ये आपण त्याची नोंदणी केलेली आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, हे दोन्ही नाव सारखंच असायला पाहिजे. आणि यात कुठे स्पेस आहे, कधी अनवधानाने कुठे स्पेस जास्तीची असेल, कुठे डॉट दिला असेल, कुठे अंडरस्कोर असेल, ह्या सगळ्या गोष्टी असतील तर त्यामुळे सुद्धा अप्पर आय डी तयार होणार नाही, तो जनरेट होणार नाही. तर त्या ठिकाणी एडिट्स ऑप्शन आपल्याला दिलं नसल्यामुळे आता आपण काय करायचं, तर त्यावरती एक उपाय आपण करू शकतो की सुपरवायझर लॉग इनमधून जो बेनिफिशरी आहे मास्टरमध्ये, तिथनं तो बेनिफिशरी डिॲक्टिवेट करून घ्यायचा. त्या ठिकाणी ऑप्शन आहे की आधार नॉट मॅच नॉट व्हेरीफायचा जो आहे ऑप्शन, तो ऑप्शन निवडायचा आणि त्याला डिॲक्टिवेट करून पुन्हा तो लाभार्थी रजिस्टर्ड करायचा. तर रजिस्टर करत असताना आपण ह्या प्रायमरी गोष्टी ज्या आहेत, ज्या बेसिक गोष्टी आहेत, त्या व्यवस्थित लक्षात घ्यायच्या की जे नाव जसं आधारवर आहे तसंच नाव ते आपण नोंदवलं गेलं पाहिजे. त्यामध्ये स्पेस किती आहे, कॅपिटल अक्षर, स्मॉल लेटर्स, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघून अगदी लक्षपूर्वक आपल्याला त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर निश्चितच आपला अप्पर आय डी जनरेट होईल आणि हे असं केल्यानंतर जे काही आपले राहिलेले आहेत ते पूर्ण तयार होतील. आणि या संबंधाने आणखी काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपण यूट्यूबला व्हिडिओ टाकलेलाच आहे, तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि त्या ठिकाणून ती माहिती जाणून घेऊन त्या पद्धतीने पोषण ट्रॅकरला जी राहिलेली अप्पर आय डी आहेत ते तुम्ही पूर्ण करू शकता. थँक्यू.